नमस्कार, मी प्रदीप कुमार. तुम्ही बघताय PR न्यूज. लोकसभा इलेक्शन 2024 यामध्ये महाराष्ट्रातल्या सेकंड फेजमध्ये होणाऱ्या यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्रातून एक उमेदवार ज्यांचं नाव आहे अमोल कोमावार. हे उमेदवार स्वतःच्या प्रचाराऐवजी मतदारांना जनजागृती करण्यात यशस्वी दिसत आहेत. यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका यांच्या विकासाचा एजेंडा कोणता. यवतमाळ वाशिम त्यामुळे तुम्ही हिंद राष्ट्रीय संघ म्हणून काय केलेला हिंद राष्ट्रीय संघ म्हणून त्याचं काय सांगू शकता? हिंद राष्ट्र संघ हा नवीन पक्ष आहे, पण हिंद राष्ट्र संघाची एक वेगळी संकल्पना आहे. ना धर्म ना जाती, सिर्फ मानवता की बात या अजेंड्यावर आम्ही लढतो आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्या मोठ्या पक्षानं लोकशाही हिरावून घेतलेली आहे, तत्व सोडलेलं आहे. त्यामुळे आम्हाला इथे येण्याची गरज पडली आहे. आजच्या कंडिशनमध्ये जे काही वातावरण चालू आहे राजकारणामध्ये, त्यासाठी नवयुवकांनी समोर येणं अत्यंत गरजेचं होतं. त्यासाठी हिंद राष्ट्राची संकल्पना आहे. हिंद राष्ट्राचा मेन मोटो जो आहे शेती, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत तत्वावर आपण काम करीत आहोत आणि तोच आमचा मेन मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या पॉम्पलेटमध्ये किंवा प्रचार माध्यमातून एकच मुद्दा मी टाकलेला आहे की यवतमाळच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आणि दुसरा बेरोजगारांचा हा जो मुद्दा आहे याच्याशी निगडीत आहे. इथे जर नेतृत्व आतापर्यंत 50 वर्षात चांगलं आलेलं नाही, जर नेतृत्व किंवा राजकारणातील असे लोक की ज्या लोकांनी स्वतः जिम्मेदारी घेऊन जर ह्या पद्धतीने याच्याकडे लक्ष देऊन काम केलं असतं तर आज तुम्हाला याची समोर येण्याची गरज पडली नसती. शिक्षण आणि आरोग्य एक मिनिट, महत्वाचा मुद्दा असा आहे की आम्ही मराठी शाळेत शिकलोय. मराठी शाळेत शिकताना जर मी माझ्या पद्धतीने मी जे शिकलोय त्या पद्धतीने पिवळा फॉस्फरस, निळा लिटमस पेपर किंवा अशा पद्धतीचे आपल्याला शिकवण्यात आलं. हे शिक्षण पद्धती माझ्या आयुष्यामध्ये कधीच कामी नाही पडली. हेच जर शिक्षण पद्धतीमध्ये जर तुम्ही काळी माती त्याच्यात कोणतं पीक जर पेरलं तर काय निघेल हे जर तुम्ही शिकवलं असतं तर आज कृषी प्रधान देशाला अजून श्रीमंती आली असती. परंतु असं न करता एक ट्रॅप पद्धतीनं राजकारणाच्या अशा मुद्द्यानुसार की सगळ्यांना गुलाम बनवण्याची जी नीती आहे त्या तत्वानुसार सगळ्यांना या मूलभूत शिक्षणापासून वंचित केलं गेलं. पूर्ण जग भारतीय वैदिक शिक्षणासाठी रिसर्च करत आहे आणि आपली शिक्षण पद्धती, वैदिक शिक्षण पद्धती जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे हे सगळ्यांना माहीत असताना ती शिक्षण पद्धती आपल्यापासून हिरावून घेतलं जात आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेती. शेतीमध्ये काय पिकवलं जातं, काय केलं जातं, कोण्या पद्धतीनं हे करावं हे जर शिकवलं तर कृषी प्रधान देशाला सगळ्यात मोठी श्रीमंती येईल. आरोग्य, जो आयुष्यातून माणूस जो खचतो, अचानकपणे येणारा जो खर्च आहे त्याच्यामुळे जो माणूस पूर्ण आयुष्यातून उठून जातो तो आहे आरोग्य. आणि आज दवाखान्याची, डॉक्टरची आणि खानपाण्याची ही परिस्थिती तुम्हाला माहितच आहे. त्यामुळे ते मूलभूत तत्व घेऊन आम्ही समोर चाललो. तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये जे म्हटलं आहे की मी लोकांना मला मतदान करू नका असं म्हटलं नाही, तर नेमकं काय याचं मागचं कारण? मला मतदान करा हे म्हणणं माझं ध्येय नाही आहे. माझं ध्येय आहे की लोकांना अवेअरनेस करणं, लोकांना निर्णय घेण्यासाठी मदत करणं की तुम्ही निवडा कोणता उमेदवार योग्य किंवा कोणता उमेदवार अयोग्य. यासाठी आम्ही जेवढं काही होत असेल तेवढं मदत करतो. त्यासाठी असे जे मधातले जे कावळे आहेत, जे समाजातील इतके घातक आहेत की जे समाज पूर्ण पोखरून खात आहे, राजकारणातला चमचा असो किंवा ताटातला चमचा असो, ते दोन्ही प्लेट साफ करण्यासाठीच येतो. तर ह्यापासून अवेअर व्हा, भ्रमित करणाऱ्या जाहिरातीपासून दूर व्हा. यासाठी म्हणून मी त्या लोकांना अवेअरनेस करण्यासाठी ते पॉम्पलेट केले आहे की तुम्ही मला मतदान द्या, यापेक्षा तुम्ही अवेअर व्हा, योग्य जो उमेदवार आहे तो निवडा. तर तुम्ही उमेदवार म्हणून लोकांना काय अपील कराल? लोकांना मी फक्त एवढीच अपील करतो की योग्य उमेदवार निवडा. 5 वर्ष परत पश्चाताप करण्यापेक्षा आजच विचार करा, निर्णय घ्या. यवतमाळकरांना तर मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, बेरोजगारीची समस्या, शेतकरी आत्महत्याची ग्रस्ताची समस्या या डोळ्यासमोर आणा. त्यांच्या परिवाराची जी काही परिस्थिती अतिशय खतरनाक होतो आणि त्यामध्ये शासन जो आहे तो शासन तुम्हाला ₹1,00,000-2 लाख वर्ष 2 वर्षांनी देतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये राजकीय पातळीवर लोक मी दिलं असं म्हणून स्वतः सगळ्या गोष्टी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या गोष्टीतून वाचा आणि योग्य निर्णय घ्या, योग्य विचार करा.
कुठेतरी परिवर्तन व्हायला पाहिजे, बदल व्हायला पाहिजे. तुम्हाला काय नेमकं पाहिजे या सगळ्या गोष्टीवर विचार करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःच पूर्ण गावात एकोप्याने निर्णय घ्या. लोकांच्या जे पैशाच्या स्वार्थासाठी जे एजंट पेरलेले आहे आपल्या गावातले आपले बंधू भाऊ, या लोकांपासून अतिशय सावध व्हा.